2008 मध्ये जगभरातील सर्वात गाजलेली टीव्ही सिरीज आहे ब्रेकिंग बॅड। रसायनशास्त्र हा विषय शिकवणारा एक प्रोफेसर वॉल्टर व्हाइट हा सर्वात मोठा ड्रग लॉर्ड कसा होतो हे या सिरीज मध्ये दाखवण्यात आले। असाच काहीसा प्रकार आता ठाणे पोलिसांनी उघड केलाय। केमिस्ट्रीत गोल्ड मेडलिस्ट शास्त्रज्ञ अंमली पदार्थांच्या तस्करीच्या दुनियेत डॉक्टर ड्रग्स झालाय। मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सीईओ जनरल मॅनेजर पदावर काम केलेल्या बिपिन पटेलनं स्वतःची ड्रग्सची फॅक्टरी टाकली होती। एका ड्रग्स प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती हा सर्वात मोठा ड्रग लॉर्ड लागलाय। या बिपिनची कहाणी ही तितकीच रंजक आहे। बिपिन पटेल हा रसायनशास्त्राचा गोल्ड मेडलिस्ट आहे, तर शास्त्रज्ञ असल्यानं बिपिनला रसायनशास्त्राचा सखोल अभ्यास होता। आपल्या याच ज्ञानाचा वापर करत त्याने ड्रग्स बनवण्यासाठी केला। मात्र आरोपी कितीही हुशार असला तरी तो एक ना एक दिवस पोलिसांच्या जाळ्यात अडकतोच, आणि असंच या बिपिन पटेल सोबत घडलंय। जगभरात ज्या डॉक्टर ड्रग्सचा शोध सुरू होता त्याला अखेर ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। तर सीईओ आणि शास्त्रज्ञ डॉक्टर ड्रग्स कसा झाला? बिपिन पटेल हा केमिस्ट्रीचा गोल्ड मेडलिस्ट आहे। शास्त्रज्ञ असल्यानं त्याला रसायनांचा सखोल अभ्यास आहे, तर रसायनशास्त्राच्या ज्ञानाचा वापर त्याने ड्रग्स बनवण्यासाठी केला। रोजच्या वापरातील वस्तूंचा वापर करून त्याने ड्रग्स बनवलेत। तर सीईओ मोठ्या पदांचा फायदा त्याने केमिकल्स मिळवण्यासाठी केला आणि त्यातूनच त्याने ड्रग्स देखील बनवलेत। फ्रीजिंग टेक्निक वापरून कमी खर्चात सर्वात उत्तम क्वालिटीचे ड्रग्स या बिपिन पटेलने बनवले। एक सीईओ शास्त्रज्ञ डॉक्टर ड्रग्स कसाच बनला, आता तोच डॉक्टर ड्रग्स जाळ्यात कसा अडकला हे आपण पाहूयात। तर मुंबई दत्तवाडीत देवेश कुमार शर्माला सापळा रचून अटक करण्यात आली आणि याच देवेशकडून 67 लाखांचं 336 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं। हे ड्रग्स अयोध्येतील कपडा व्यापाऱ्याकडून आणल्याचं चौकशीतून समोर आलं होतं। तर कपडे खरेदी विक्रीच्या बहाण्यानं पोलिसांनी या कयूमशी संपर्क साधला। कयूमच्या ड्रग्स फॅक्टरीची माहिती मिळताच पोलिसांनी त्यावर छापा टाकला। तर या कयूम कपड्याच्या नावाखाली तिथे ड्रग्स विकत असल्याचं समोर आलं। त्यानंतर छाप्यावेळी कयूम सोबत असलेला बिपिन पटेललाही ताब्यात घेण्यात आलं आणि जेव्हा बिपिन पटेलला ताब्यात घेतलं त्यानंतर बिपिनच डॉक्टर ड्रग्स असल्याचं उघड झालंय। स्थानिक पोलिसांच्या मदतीनं गुन्हे शाखेच्या पथकानं तिथं कायदेशीर कारवाई केली, छापा कारवाई केली, ज्याच्यामध्ये एकूण 812 ग्रॅम एमडी त्या ठिकाणी मिळून आलं, 1,62,62,00,000 त्यामध्ये मोहम्मद कयूम मोहम्मद युनुस हाशमी आणि बिपिन पटेल असे 2 आरोपी त्याच्यामध्ये अटक करण्यात आले। मोहम्मद कयूमचं जे शॉप होतं त्या शॉपच्या मागच्या बाजूलाच एक मोठा गाळा होता आणि त्या गाळ्यामध्ये एमडी बनवताना मोहम्मद कयूम आणि त्यासोबत अजून एक इसम आपल्याला मिळून आला। दोन्ही इसमांना आपण कारवाई करून पंचनामा कारवाई करून ते सर्व साहित्य जप्त केलं। त्यामध्ये एमडी बनवण्याकरता लागणारे जे रसायनं होते किंवा इतर जे साहित्य होतं ते सगळं आपण जप्त केलं। मोहम्मद कयूमकडे जी चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जे दुकान आहे ते स्वतःचं आहे आणि त्या दुकानाच्या मागेच तो हे एमडी बनवण्याचं काम करतो। तपासामध्ये मथुराची लिंक लागली होती, तिथून अयोध्येची लिंक लागली। अयोध्या येथे आमच्या तपास पथकाने युनुस हाशमी आणि बिपिन पटेल या 2 आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता बिपिन पटेल हा MSc केमिस्ट्री आहे आणि त्याने ड्रग मॅन्युफॅक्चरिंगचा कारखाना त्याने सुरू केला होता। बिपिन पटेल याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याविरुद्ध 2 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले, एक यूपीमध्ये आणि दुसरा मध्य प्रदेशला। याच्यामध्ये इंटरस्टेट लिंकही दिसून येते, इंटरनॅशनल लिंकसुद्धा असल्याबाबत आम्हाला दाट संशय आहे आणि त्याच अनुषंगाने पुढील कारवाई करता DRIच्या त्याला ताब्यात दिलेला आहे।